भारत माता की वंदे नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 28 शैक्षणिक वर्ष 2026-27 या कालखंडाकरता आज प्रवेश शाळेमध्ये होत असताना उपस्थित या शहराच्या प्रथम नागरिक महापौर सौ सुजाता पाटील, उपमहापौर श्री दशरथजी भगत, सभापती द प्रभाग समिती श्री प्रकाश मोरे, ज्येष्ठ नगरसेवक शशिकांतजी राऊत, माजी महापौर सभागवती अंजनी भोईर, नगरसेवक प्रभाकरजी भोईर, नगरसेविका आनंदजी वालुंज, सहाय्यक आयुक्त शिक्षण विभाग श्री अशोकजी कुरुस, विभाग अधिकारी सुखदेवजी एडवे, कार्यकारी अभियंता विद्युत प्रवीणजी गाडे, या परिसरातील समाजसेविका श्रीमती शरीव पड्याल, या शाळेच्या मुख्याध्यापिका प्राथमिक विभाग सौ रंजना कामटे, मुख्याध्यापिका माध्यमिक विभाग सौ सुशीला कराळे, उपस्थित शिक्षक वर्ग, कर्मचारी वृंद, विद्यार्थी, पत्रकार बंधूंनी, गेल्या आठवड्यामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या वेळी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सर्व मंत्र्यांना पुस्तकाचा संच दिला. त्या संचामध्ये मराठी विभागातील 6वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पुस्तकाची सगळी माहिती त्यांनी दिली आणि त्यांनी सर्व मंत्रिमंडळाला विनंतीच केली आणि आवाहन केलं की 15 जून हा शाळेचा पहिला दिवस, त्या दिवशी सर्व मंत्री महोदयांनी एखाद्या ते शाळेत जावं, येणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करावं, आमदारांना, खासदारांना आणि अन्य जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या स्तरावरच्या, ग्रामपंचायत स्तरावर सुद्धा सरपंच महोदयांनी आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी स्वागत. आणि आजचं हे स्वरूप बघितल्यानंतर ज्या सन्मानानं आणि ज्या आपुलकीनं विद्यार्थ्यांना इथे आपण प्रवेश दिला, कुठल्याही विद्यार्थ्याला शाळेच्या विषयी ज्याला आपण आकर्षण राहणार नाही असं परिस्थिती होऊ शकणार. आल्या आल्या त्यांच्या पावलांच्या पुन्हा आपण कागदावर उलटून घेतल्या. इट विल हिस्ट्री, तो इतिहास. माझं म्हणणं की तो प्रत्येक विद्यार्थ्यांचे जे असतील तो संच सील करून ठेवा, त्याच्या तारीख करा, तारीख ठेवा आणि ज्यावेळेला तो या शाळेतून ज्याला निघून जाईल त्या दिवशी त्यांना तो त्यांच्या पावलांच्या खुणा असलेला कागद परतीला द्या, म्हणजे तो आठवणीत द्या. शिक्षण हे गरिबाच्या घरचं एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये जाण्यासारखंच होतं. मगाशी महापौर सुजाता ताई पाटील यांनी जी बाब सांगितली की सर्वसामान्य जीवनामध्ये राहणारा नागरिक आपल्या मुलांना परदेशातलं शिक्षण, उच्च कोटीचं ज्ञान मिळवण्याचा मार्गच त्या ठिकाणी नाही म्हणून निराशेच्या गर्तेत होते. मी अहंकाराने म्हणणार नाही, परंतु विनम्रपणे म्हणेन. महापौरांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की भारत आणि महाराष्ट्र राज्यात सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याला इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावं असं धोरण घेतलेली एकमेव महापालिका म्हणजे नवी मुंबई महापालिका. म्हणजे या ठिकाणी मराठी भाषेचा जो अभिमान आहे तो कणाकणाने शरीरात आणि मनात भरलेला. किंबहुना मी महापौरांना सांगेन, उपमहापौरांनी सर्व नगरसेवक आला, शिक्षण विभागामार्फत सर्व खाजगी शाळांना सुद्धा
पत्रव्यवहार करा की तुमच्या शाळेमध्ये तुम्ही कुठल्याही अल्पसंख्याक धर्मियापैकी असाल, भाषिकापैकी असाल, तुमच्या शाळेमध्ये कंपल्सरी मराठी शिकवलीच पाहिजे. मराठी हा एक विषय सक्तीचाच आहे आणि जी संस्था कुठली मराठी विषय सक्तीचा करणार नाही त्या संस्थेचं तिथलं लायसन्सच रद्द करून टाका. या शहरामध्ये त्या संस्थेला आपला व्यवहार करण्याचा नैतिक अधिकारपणाने कायदेशीर अधिकार पाहिजे. म्हणजे मराठी विषयी कुठल्याही प्रकारची मनामध्ये कमतरता न ठेवता मराठी विद्यार्थ्यांनी शिकावीच, परंतु अन्य प्रांतातील अन्य धर्माच्या जातीच्या पंथाच्या सर्वांना मराठी भाषेचा सार्थ अभिमान आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा दिला. त्याकरता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय जिगरीचे प्रयत्न केले आणि त्या सर्वांच्या प्रयत्नाला यश आलं. मराठी सक्तीची आता असं म्हटलं की मग दुसरी भाषा इंग्रजी सक्तीची ज्या अर्थी इंग्रजी माध्यमातून आपण हे शिक्षण देऊ इच्छितो याचा अर्थ जगाच्या पाठीवर म्हणजे काही देशांमध्ये त्यांच्या देशाचीच भाषेमध्ये शिक्षण दिलं जातं. ठीक आहे, त्याला द्यायचं देऊ द्या, परंतु काही कारणास्तवे आपल्या देशातील विद्यार्थ्यांची नाळ ही इंग्रजी भाषेशी जोडलेली आहे आणि जगाच्या पाठीवर इंग्रजीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये ज्ञान उपलब्ध आहे. इंग्रजीचं काय तेवढं आपल्याला काय म्हणजे अभिमान बाळगण्याची गरज नाही, परंतु ती गरजेची बाब आहे म्हणून त्या ठिकाणी इंग्रजीमधून शिक्षण घ्यावं हे माझं स्वतःचं मत होतं आणि मी योग्य वेळी येताच माननीय महापौर, उपमहापौर, सभागृह नेते सागर नाईक आणि सर्व नगरसेवकांना माझी भूमिका अगोदरच माहिती होती. ज्या दिवशी संधी मिळेल त्या दिवशी महासभेमध्ये ठराव घेऊन नवी मुंबई महापालिकेच्या सर्व शाळांतल्या प्रत्येक सुरुवातीची नर्सरी पासून इंग्रजी माध्यमाची सुरुवात करू. आपण नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी टप्प्याटप्प्याने माननीय महापौरांनी फक्त 10वी पर्यंत करून घेतलं. मी तर म्हणेन फुल ग्रॅज्युएशन MSc, MA, MCOM पर्यंत शिक्षण हे महानगरपालिकेच्या माध्यमातून 0 पैशामधून दिलं आहे. पूर्वीच्या कालखंडामध्ये जॉब ओरिएंटेड एज्युकेशन म्हणजे कामाला नोकरी मिळेल याकरता शिक्षण दिलं जायचं. टर्नर, फिटर, वेल्डर, मोल्डर. आता शिक्षण आहे लाईफ ओरिएंटेड. जीवनामध्ये जीवन कसं जगावं, जीवन कसं घडवावं याकरता शिक्षण मिळालं पाहिजे. आणि मी विश्वासाने सांगतो की इट्स ए लॉंग गोईंग प्रोसेस. आज नर्सरीमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी टप्प्याटप्प्यानं ज्युनियर केजी, सिनियर केजी 15-16 वर्षामध्ये कधी ते MCOM, MSc इंग्रजी माध्यमातून होतील कधी पत्ता पण लागणार नाही. कारण एकदा सुरुवात झाली की दररोज त्याची पण चर्चा करायची. परंतु गोरगरिबांना त्यांच्या मुलांच्या जीवनामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याकरता महानगरपालिकेचे सत्ताधारी पक्ष आणि पूर्ण महापालिका प्रशासन कारणीभूत ठरलं. या गोष्टीचा मला साथ करणार. नुसतं शिक्षण नाही, आरोग्य पण बघितलं पाहिजे. वजन केल्यास प्रत्येक विद्यार्थ्याचं वजन एकूण अप्रूव्ह प्रमाण उंची गणित किती वजन असलं पाहिजे त्याच्या एकूण शिक्षकांचं प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष असलं पाहिजे. प्रत्येक पुस्तकाचं प्रगती पुस्तक शाळेचं शिक्षण किती घेतं त्याचं प्रगती पुस्तक नसून त्याचं एकूण सर्व गोष्टींमध्ये तो वागतो कसा, तो चिडचिड करतो का, त्याला वर्गामध्ये झोप येते का, तो नटोरेसपणा म्हणजे थोडासा दुसऱ्याशी
टिंगल टवालीच्या स्वरूपातून या सर्व गोष्टींचं निरीक्षण करून पालकाशी सुसंवाद केला पाहिजे, ज्याला आपण समुपदेशनच्या माध्यमातून आपण आई वडील तर रॉ मटेरियल तुमच्या ताब्यात देतात, त्याला घडवण्याचं काम शिक्षक करत असतात। मी माझ्या कालखंडातल्या गुरुजनांचं फार आभार मानतो, कारण घरातून शाळेत गेल्यानंतर पूर्णच आपल्या जीवनाची वाटचाल होईपर्यंत मार्गदर्शन गुरुजनांनी केलेलं आणि चांगल्या प्रकारची शिकवण दिली। म्हणून मी तर बंडखोर आहेच, परंतु बंडखोर म्हणजे उद्ध्वस्तता विचार करणारा किंवा उद्ध्वस्तता कृती करणारा विद्यार्थी असू शकत नाही। कधीही अंजली सुजाता पाटील मॅडम आपण मोदयांनी अतिशय संयम पाहिजे माणसामध्ये। ज्या माणसामध्ये संयम नाही, ज्या माणसामध्ये जीवनाची वाटचाल करताना मला जे वाटतं ते दुसऱ्याला वाटतं का, एकूण समाजाला काय पूरक आहे या गोष्टीचा अभ्यास करून त्याचे मिडल ज्याला एक कल्पना मांडून तसंच जीवन जगलं पाहिजे। आज महाराष्ट्रातल्या खेडोपाडी तर कडेकपारीमध्ये वाड्या वस्त्यांमध्ये असलेल्या छोट्या शाळांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचं असं स्वागत झालं असेल, फूल दिलं गेलं, चॉकलेट दिलं गेलं, वया पाटी पुस्तक हे नवी मुंबई महापालिकेमध्ये फार पूर्वीपासून दिले जातात। भविष्य काळामध्ये NMMT मध्ये फ्री आपला ट्रान्सपोर्ट फ्री आहे ना, नाही ना फ्री नाहीये, नाही विद्यार्थ्यांना नसेल तर NMMT मध्ये मुली नाही, मुली आणि मुलं जे ज्यांच्याकडे आयडेंटिटी कार्ड आहे त्या सगळ्यांना फ्री ट्रान्सपोर्ट मिळाली पाहिजे। आणि विद्यार्थ्यांना कशाला महानगरपालिकेच्या शिक्षकांना सुद्धा त्या ठिकाणी फ्री ट्रान्सपोर्ट मिळालं पाहिजे। कराने पाठवा NMMT कडे, तिथून करून घ्यायचं काम मी करतो। शेवटी ज्या पिढीला घडवण्याचं काम जे घटक करतात ते घटक जर का त्या ठिकाणी समाधानी आणि सन्मानित नसतील तर त्यांच्याकडून पिढी घडवू शकत नाही। मी भविष्यकाळामध्ये या आज नर्सरीमध्ये प्रवेश घेतलेला विद्यार्थी M.Com झाल्यानंतर अतिशय मनस्वी या शाळेची आठवण ठेवतील, शिक्षकांची आठवण ठेवतील, मुख्याध्यापकांची आठवण ठेवतील। या क्षणाची आज जो क्षण आपण आज या ठिकाणी व्यतीत करतोय, वी आर प्रोसेसिंग इव्हेंट, आपण हा जो प्रसंग आपण त्या ठिकाणी घडवत आहोत त्या क्षणाची सुद्धा त्यांच्या मनात आठवण राहील। आपल्या कर्तृत्व दाखवण्याच्या कालखंडामध्ये ज्या कोणी घटकाने आपल्यासाठी स्वप्न बघितली, आपल्याला घडवलं, ज्या शिक्षकाने त्यांच्याविषयी कृतज्ञतेचा भाव त्यांच्या मनामध्ये राहील, माणुसकीचा गहिवर राहील। शेवटी जीवन हे सगळे जगतात। एखाद्या करोडपतीच्या घरचा एक फार लाडापणाने पाळलेला कुत्रा सुद्धा जीवन जगतो आणि बिचारा स्ट्रेंजर एखाद्या फुटपाथवर असलेला तो जीवन, पण त्या प्राणी मात्रांना सुद्धा दयेवर आपल्याकडून व्हायला पाहिजे। कुठलाही प्राणी सुद्धा त्या ठिकाणी उपेक्षित राहता कामा नये, माणूस तर राहताच कामा नये। आणि मला विश्वास आहे नुसत्या शिक्षण विभागामध्ये नाही तर आरोग्य विभाग, क्रीडा विभाग, सर्वच क्षेत्रामध्ये नवी मुंबई महानगरपालिका नंबर 1 व्हावी आणि त्याचं अनुकरण अनेक लोकांनी करावं आणि देश सुजलाम सुफलाम सस्यश्यामलाम मातरम वंदे मातरम जो माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना स्वातंत्र्याच्या 1947 नंतर 2047 या 100 वर्षाच्या कालखंडामध्ये देश प्रगतच नाही तर जगाचं नेतृत्व नैतिकतेच्या पातळीवर सुद्धा भारत देश जगाचं नेतृत्व करेल आणि ते करावं। मेहरबानीच्या भावनेतून नाही, डिटेक्टरच्या भावनेतून नाही, सर्वसामान्य माणसाला आपले विचार आचार पटवून देऊन त्या लोकांनी आपले ते आचार विचार स्वीकारावे। आम्ही भोगवत्या प्रवाहासारखं
सगळ्यांचं जीवन जावं म्हणून आज हा दिवस आपण घडवला. या घडवण्यामध्ये भविष्यकाल आपण बघतो आणि आज मी या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनासाठी सुव्यवस्थितून त्याच्या आई वडिलांना सुद्धा चांगल्या प्रकारचं जीवन मिळावं, कारण ते आपल्या मुलाबाळांची काळजी करतील. शिक्षकांना सुद्धा काही अडीअडचणी असतील तर सामूहिकरित्या माझ्याकडे महापौराकडे पाठवा, त्याची प्रत मला पाठवा. शाळेच्या इमारतीमध्ये कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रिकल फॉल्ट, कुठे पडझड असेल, कुठे दलदल असेल, कुठे साप विंचू वगैरे असतील याची दक्षता घ्या. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या शाळेत आलेला विद्यार्थी सुखरूप घरी परत पोहोचला पाहिजे याची दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांच्या बरोबरच शिक्षक वर्गाला सुद्धा मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या निर्मितीतून सहकार्यातून आम्ही हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.